नमस्कार मैत्रिणींनो, मी कल्पिता पाटील आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत अगदी साधी सोपी रेसिपी मालपुवा। पाक न बनवता बनवणार आहोत। गव्हाच्या पिठाचे अगदी साध्या सोप्या पद्धतीने आहेत आणि घरच्या साहित्यामध्ये आहेत। तर चला बनवूया। हे बघा, गहूचं पीठ घेतलेलं आहे, 1 वाटी चाळून घेतलेलं आहे गहूचं पीठ, वेलची पूड घेतलेली आहे, 2 चमचे बारीक रवा घेतलेला आहे, अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे। तुम्हाला गोड किती लागेल ना त्यानुसार घ्या, पण मी अर्धी वाटी घेतलेला आहे। चवीपुरतं मीठ आणि खायचा सोडा आपल्याला लागणार आहे आणि पाणी लागणार आहे। आता सर्वप्रथम आपल्याला आपण गूळ घेतलेला आहे अर्धी वाटी, त्यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे। हे बघा, कारण गूळ आपल्याला विरघळवून घ्यायचं आहे आणि पाणी गाळून घ्यायचं आहे त्याचं। तुम्हाला गोड किती आवडते ना, तुम्ही अर्धी वाटीपेक्षा जास्त पण घेऊ शकतात, कारण ह्या प्रोसेसला टाइम लागते, म्हणून पहिले ही प्रोसेस करून ठेवायची आहे। आपल्याला गूळ विरघळून घ्यायचा आहे आणि हा पाणी चाळवून घ्यायचं आहे। आता हे मी बाजूला ठेवते। हे बघा, आपण 1 वाटी गहूचं पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये आपण अगदी पाव चमचा मीठ घालून घ्यायचं आहे। हे बघा, चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे। त्यानंतर हे बघा, आपण छोटे 2 चमचे रवा घेतलेला आहे, तुम्ही बघू शकतात। तुम्ही जाड किंवा बारीक कुठलाही रवा यूज करू शकतात, तो घालून घ्यायचा आहे। आता हे मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। ह्याचे मालपुवे खूप छान होतात, गुळातले मालपुवे बोलतात त्याला। आपण पाकातले पण बनवतो, पण हे गुळातले मालपुवे। असं सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करायचं आहे। हे बघा, तुम्ही बघू शकतात गुळ आपण विरघळवून घेतलेला आहे, ते आता गाळून घेऊया। आता काही कचरा वगैरे असेल तो निघून जाईल त्यातून। आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे। हे बघा, आता आपण गुळाचं पाणी साईडला करूया। हे आपलं पीठ मिक्स केलेलं आहे। आता आपण यामध्ये थोडं थोडं गुळाचं पाणी घालायचं आहे। सगळं एकदम नाही घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं आहे। आपल्याला पातळ बॅटर तयार करायचं आहे। तुम्ही पण ह्या पद्धतीने एकदा मालपुवा बनवून बघा। आपल्याला हे गुळाचं पाणी घातल्यानंतर आपल्याला दुसरंही पाणी लागणार आहे, कारण पातळ बॅटर तयार करायचं आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही यामध्ये थोडीशी चिमूटभर हळदही घालू शकतात। तुम्हाला मी पुन्हा प्रमाण सांगते। आपण 1 वाटी गहूचं पीठ घेतलेलं आहे, 2 चमचे बारीक किंवा जाड रवा घालायचा आहे, पाव चमचा वेलची पावडर, चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि गूळ अर्धी वाटी घेतलेला आहे मी। 1 वाटीला गव्हाच्या पिठाला मी अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे आणि आपल्याला खायचा सोडा शेवटला घालायचा आहे त्यामध्ये, आणि तळण्यासाठी तेल लागणार आहे। आता यामध्ये आपल्याला हे बघा वेलची पावडर घालून घ्यायची आहे आणि आता हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। अजून आपल्याला हे पातळ बॅटर लागणार आहे। हे बघा, अशा प्रकारचं आपल्याला बॅटर, ह्यापेक्षा अजून थोडं पातळ करायचं आहे आपल्याला, पण आता हे 10 मिनिटासाठी आपल्याला रेस्टसाठी ठेवायचं आहे, म्हणजे रवा त्यामध्ये छान फुलून येईल। त्यामुळे आता याच्यावर आपण झाकण देऊन ठेवूया। हे बघा, 10 मिनिटं झालेले आहेत। आता आपण डिश काढून घेऊया। आता यामध्ये आपण पाव चमचा खायचा सोडा घालूया आणि त्यावर थोडंसं पाणी घालू। आता यामध्ये थोडंसं पाणी घालूया आपण आणि हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। बघा, अशा प्रकारे आपल्याला बॅटर हवं आहे। अशा प्रकारचं बॅटर हवं आहे। हे बघा, आपलं बॅटर तयार झालेलं आहे। हे बघा, अशा प्रकारे खूप छान होतात आणि चवीलाही खूप छान लागतात आणि साधी सोप्या पद्धतीने आहेत। घरच्या साहित्यामध्ये पाक बनवायचं टेन्शन नाही। आता आपण तेल गरम करायला ठेवूया। हे बघा, आता मी गॅस चालू करून घेते आणि मी हे बघा तेल घालून घेतलेलं आहे। साधारणतः 2 पळी तेल घातलेलं आहे मी। ते छान गरम करून घ्यायचं आहे आपल्याला। हे बघा, छोटंसं पिठाचं टाकून बघायचं, म्हणजे तेल आपलं छान तापलेलं आहे। आता गॅस आपण लो करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला सोडायचं आहे। अशा प्रकारे लांब लांब सोडायचं, म्हणजे एकमेकाला चिकटणार नाही। अशा प्रकारे तेलात सोडायचे आहे। हे बघा, तेल छान गरम झालेलं आहे आपलं। हे बघा, अजिबात चिकटत नाही, तुम्ही बघू शकता। त्याला तुम्ही चिमट्याने पण काढू शकता। हे बघा, लांब लांब सोडायचे, म्हणजे ते एकमेकाला चिकटत नाही। मस्त असे आपले गुळाचे मालपुवा तयार आहेत। दोन्ही साईडने छान मस्त हे करून घ्यायचे आहेत, फ्राय करून घ्यायचे।
हे बघा दोन्ही बाजूला आपले छान मस्त फ्राय झालेले आहेत, बघू शकतात तुम्ही. मस्त छोट्या भुकेसाठी, लहान मुलांना टिफिनला देण्यासाठी. आता यांना आपण काढून घेऊया. चिमट्याने काढल्याने काय होते, थोडंसं प्रेस केल्यानंतर त्यातलं तेलही सुटते. हे बघा, आणि अशी एखादी चाळणी घ्यायची, त्यामध्ये काढायचं, म्हणजे त्यामध्ये जो तेल असेल ना तो निघून जाईल. आणि चाळणी एखाद्या डिशमध्ये ठेवायची. तुम्हाला मी दाखवते मस्त अशी. हे बघा, आता आपण दुसरे पण टाकून घेऊया त्यामध्ये. अगदी थोडं थोडं पीठ घालायचं. तुमच्याकडे मोठा पॅन असेल तर तुम्ही त्यामध्ये जास्त घालू शकता. 1 वाटी गहूच्या पिठाचे साधारणतः 10-12 मालपुआ होतात. तुम्ही बघू शकता किती छान मस्त असे बबल्स आलेले आहेत. हे बघा, खायचा सोडा घातला आपण त्यामुळे. खूप छान आणि टेस्टी. तुम्ही पण बनवून बघा नक्की एकदा. आता मी अशाच प्रकारे सर्व बनवून घेते आणि मग तुम्हाला मी दाखवते. हे बघा, आपला मस्त साध्या सोप्या पद्धतीने तयार झालेले आहेत. 1 वाटीपासून 10 ते 12 तयार झालेले आहेत. हे बघा. तर तुम्हाला पण ही रेसिपी कशी वाटली तर तुम्ही पण बनवून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. आणि प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशात नवीन व्हिडिओसोबत.